ठाण्याच्या लोकसभा जागेवरून महायुतीत रणकंदन सुरू आहे। असं असताना स्थानिक पातळीवरही दावे करायला सुरुवात झाली आहे। माजी खासदार संजीव नाईक यांनी प्रचार सुरू केल्याची चर्चा रंगताच ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मैदानात उतरले। परिणामी ठाणे लोकसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच दोन गट पडलेत। ठाणे लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत चालली आहे। माजी खासदार संजीव नाईक यांनी तर भाजप श्रेष्ठींची चर्चा करून प्रचारही सुरू केलाय। ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाणार असेल तर संजीव नाईक प्रचार का करतायत असा सवाल निर्माण झालाय। ठाणे मतदारसंघ भाजपला मिळेल की शिवसेनेतून भाजपचा उमेदवार आयात उभा केला जाईल अशी चर्चा भाजपात सुरू आहे। त्यातच ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार संजय केळकर यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी वरिष्ठांकडे शब्द टाकलाय। पक्षाने मला संधी दिली तर मी आनंदाने लढायला तयार आहे, लढायला पण तयार आहे, जिंकायला सुद्धा कार्यकर्त्यांची ताकद जी आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने मिळेल आणि त्याच्यामुळे संधी मिळाली तर आनंदाने मी लढायला तयार आहे। संजय केळकर यांच्यामुळे इच्छुक उमेदवारात अजून एकाची भर पडली आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण हे अजून गुलदस्त्यात असल्यानं अनेकांनी उमेदवारीसाठी वरिष्ठांकडे तगादा लावलाय। ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळणार हे जवळपास नक्की असताना उमेदवारी मात्र अजून जाहीर झालेली नाहीये। तर शिवसेनेनं त्यांच्या दाव्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलंय। ही जागा शिवसेनेला मिळावी आणि त्याकरता आम्ही प्रयत्न करतोय। उद्या महायुतीच्या नेत्यांनी कुठलाही उमेदवार जाहीर केला त्यांच्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेण्यासाठी आम्ही तत्पर आहोत। त्यांना निवडून आणण्याकरता प्रचंड अशी मेहनत करू, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। आमदार संजय केळकर यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी दावा करून एक प्रकारे संजीव नाईक यांना विरोध केला आहे। संजीव नाईक हे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता कारण त्यांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवून राजकीय वनवास संपवायचा होता। मात्र सध्याची राजकीय गणित पाहता त्यांचा राजकीय वनवास संपेल की काही काळ थांबावं लागेल हे उमेदवारी जाहीर झाल्यावरच स्पष्ट होईल। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।